हॅलो हॅलो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे लिंबू या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो आणि म्हणजे प्रत्येकाला टोपण नाव आहेत. लिंबू, बाब्या, गण्या, डोरा, अब्बू. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं नाव आपल्या म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये हे पाहिलं आहे आणि त्या नावाने ओळखले जातात. त्यामुळे अशी नावं देखील आपण पाहिली आहेत. आज फाईट मॅच आहे. सर्व मुंबईचं लक्ष आहे. म्हणजे संपूर्ण विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, अगदी आमचे कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड, आंबिवली, इकडे वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, नालासोपारा, विरार, बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले, पार्ले त्या परिसरात देखील खेळाडू मॅच आनंद घेत आहे. सांताक्रूजला देखील खूप चांगलं क्रिकेट आहे आणि आमच्या वसई, पालघर त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं आहे. तिकडचे देखील ही मॅच पाहत असतील. म्हणजे यूट्यूबवर मॅच पाहायची आणि मुंबईतलं क्रिकेट म्हणजे 24 बॉल 28 ग्राउंडवर फाईट आहेत. बट कोण बॅटिंग करणार, राहुल सुरवाडे, लॅबोकडे देखील क्षमता आहे आणि फाईट मॅच रंगेल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. संपूर्ण मुंबई ही मॅच पाहते आहे. रात्रीची जवळपास आपण पाहिलं तर 1:15 वाजला आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे. पहिल्याच बॉलवर नो आणि नो ला प्लस. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रोहन चिल्लेकडे देखील क्षमता आहे. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट घातली आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स आमचे पाटील आणि आमचे म्हस्के यांच्या माध्यमातून देखील आम्हाला जे स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आहे. प्लेअर ऑफ द सिरीजला राजन प्रजापती चॅम्प स्पोर्ट्स यांच्यामधून देखील आमची बॅट आहे. सर्व मुंबईकर ही मॅच पाहत आहेत. कोण जिंकणार? रॉयल फॅम जिंकणार की जॉर्ज जिंकणार? जॉर्ज जिंकणार की रॉयल फॅम? करण पाटील जिंकणार की रोहन चिल्ले जिंकणार? फिल्डिंग लावतात रोहन आमचे करण. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. चेंबूर म्हटलं तर गर्दी. चेंबूर म्हटलं तर टिळक नगरचा गणेश उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. दहीहंडी देखील आहे. 8 थर 7 थर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रणय मोरे. 4 रन झाले धावफलकावरती. अजूनही 24 रन करायचे आहेत. या बॉलवर चान्स घेतला गेला. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोहन साळुंके तिकडे क्विक आले. फटका दिला होता मात्र एक चटका पण दिला होता रोहनने. अगदी रोहनला दिला चटका. चांगला फटका होता. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 5 रन झाले धावफलकावरती. बिग फाईट, काटेकी टक्कर. आज आमच्या अनेक गावातील देखील लहान लहान मुलं देखील मॅच बघतात. पुढच्या 4-5 वर्षांनी ते पण ऑर्गनाईज करतील क्रिकेट. ते पण खेळतील. बॉलिंगसाठी प्रणय, स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉल देखील लॅबो स्टेप आउट झाले. अगदी तू पकड मी पकडू का तू पकडू असं झालं. सनी धोत्रे तिकडे होते. विपिन परब, शेवटी आनंद लोके आले तिकडे. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. पण कोण जिंकेल त्यावर देखील नजर आहे. 6 रन झाले धावफलकावरती. प्रेशर आहे हे. अंडर प्रेशर तुम्हाला खेळावं लागतं. जेव्हा तुम्ही एक मॅच खेळता जेव्हा प्रेशर खूप हँडल करावं लागतं. या बॉलवर कडक. जतीनकडून झालेली चुकी मात्र 4 रन देऊन जाईल. काय फटका खेळले गेले. क्लास फटका. सडक पे कडक बेद धडक. लाजवाब. अप्रतिम फटका खेळत असताना रोहन चिल्ले ऑन फायर. काय फटका होता. अफलातून. लाजवाब. आणि कव्हरची साईड थोडी जवळ आहे त्यामुळे तिकडे फिल्डिंग करणं थोडं टास्क आहे. डिफिकल्टीज आहेत.
10 रन झाले फलकावरती पहिल्याच बॉलवरती, पहिल्याच ओव्हरवरती का हल्ला बॉल केलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फेकी तर केली होती, बट रोहन चिले येत आहे मला असं वाटतं लक फॅक्टर देखील घरातून घेऊन आलाय. लक तुमचं महत्वाचं आहे. तर रनआउटचा एवढा मोठा चान्स होता की तिकडे रनआउट हुकला आणि 11 रन होते धावफलकावरती. पहिली ओव्हर संपली आहे. बॉलिंगसाठी आनंद लोक येत आहेत. एक चांगले फिरकीपट्टू आहेत यावर्षी. सिद्धी पॅकरला बेस्ट बॉलर, त्यानंतर मला असं वाटतं कांदिवलीची देखील क्रीडा स्पर्धा एक बेस्ट बॉलर अगदी, पण इकडे प्रूव्ह करावं लागेल स्वतःला. 11 रन झालेत, 18 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. हा बॉल देखील एक चांगला खेळले गेले. रोहन चांगली बॅटिंग केली आहे रोहन या इनिंगमध्ये. स्वतःला मात्र इकडे स्टेबल ठेवलं. वेल प्लेड. या बॉलवर देखील गॅप मध्ये अफलातून स्ट्रोक खेळत असताना रोहन चिल्ले ऑन फायर. कडक आज हेअर कट करून आले, एक चांगली हेअरस्टाईल केली आहे आणि अफलातून रात्रीमध्ये कॅप घालून मात्र सर्वांची कॅप उडवली आहे. कडक बॅटिंग, लाजवाब, क्लास, परफेक्ट शॉट ऑफ द नाईट. म्हणजे कुठला बॉल कसा खेळायचा, लेग स्टिकचा बॉल कसा क्लास खेळला, क्लास. तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, कसा बॉलवर कसं शूट व्हायचं, कसं टेप आउट व्हायचं, आणि खूप वर्षाचा अनुभव आहे. अगदी कल्याण परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना जॉर्ज हे नाव आज आपल्या मित्राचं नाव संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रात नेलं. आणि म्हणजे अनेक खेळाडू कल्याण परिसरातून देखील, अगदी सुनील विश्वकर्मा असतील, आमचे सागर भाऊशे चिट्टू असतील, लॅबो असेल, अगदी खूप चांगलं क्रिकेट कल्याणमधून देखील पाहिले गेले. आणि ह्या टीमचं नाव अगदी संपूर्ण विविध भागात पाहिले गेलं. यावर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर धावपळ चालू आहे, अगदी पकड धरपकड, बट कोण जिंकेली मॅच. खूप चांगली बॅटिंग केली. 18 रन झाली धावफलकावरती. अजूनही 10 रनची गरज आहे. एक बाउंड्री आली आहे. या बॉलवर देखील पॅडल स्वीप एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जतीन गावंड तिकडे होते. अगदी नदीत जशी उडी मारतो तशी जतीननी तिकडे मात्र सूर लगावला. वेल स्टॉप. या बॉलवर चिकी रन. काय बॅटिंग केली या जोडीचं, मी असं कौतुक करेल ना. विदाऊट लॉस पहिली पार्टनरशिप असेल 21 रनची. अफलातून बॅटिंग, क्लास, कडक. 21.
बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे येत आहेत. अप्पू विक्रोळी पार्क साईडचे खेळाडू आहेत. या बॉल देखील टॅप खेळल्या गेल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर वाईट प्लस 1 धावफलक मात्र 2 ने तिकडे पुढे जाईल. कडक बॅटिंग, पण या जोडीसाठी एकदा टाळ्या पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग, अफलातून बॅटिंग पाहिली गेली आणि क्लास बॅटिंग. कडक चांगली बॅटिंग केली दोघांनी आणि मॅच बनवली आहे. वेल प्लेड. आणि ही मॅच नावावर करत असताना, कडक बॅटिंग करत असताना रोहन चिले टाळ्यांचा कडकडाट होतोय. अफलातून बॅटिंग करत असताना आज स्वतःला सिद्ध केलं आणि कुठेतरी ओपनिंगला आले. म्हणजे मागील हा हंगाम मी रोहनला पाहिलंच होता की कुठेतरी वरती बॅटिंगला येण्यासाठी मात्र नक्कीच आपल्या टीमची जबाबदारी घेतली आहे आणि अफलातून बॅटिंग केली रोहनने. या मॅचमध्ये देखील क्लास बॅटिंग करत असताना कडक.
महादेव गोरडे अर्थातच जॉर्ज कल्याण. ओमकार आणि जॉर्ज ही आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर फायनलची मॅच आहे, खुल्या गटातील फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या दिवसातील 7वी मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्रायकिंगला सुरेश सरोज. बिग फाईट, काटेकी टक्कर. बॉलिंगसाठी उल्हासनगरचा एक भन्नाट आणि वेगवान गोलंदाज. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्रायकिंगला सुरेश सरोज. बिग फाईट, काटेकी टक्कर. या बॉलवर एक चांगला फटका खेळले गेले. पहिल्याच बॉल पॉइंटला सिंगल रन मिळेल. हल्ला बॉल केल्या मात्र सुरेश सरोजने. ओमकार मालाड संघ टॉस जिंकल्या. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋत्विक, स्ट्रायकिंगला सुरेश सरोज आहे. सिंगल रनने ते खातं ओपन केलंय. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगतीये. इकडे देखील व्हाईट बॉल, व्हाईट प्लस 1 धावफलक 2 ने मात्र तिकडे पुढे जाईल. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला. सुरेश सरोज जो खिलता है हर रोज उसका नाम है सुरेश सरोज. कडक 4 रनसाठी. या खेळाडूची एक चर्चा वेगळी राहिली गेली संपूर्ण मुंबईत. आणि काय फटका खेळले गेलेत. फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला अगदी लॅबोच्या बाजूनी. या बॉलवर सन्मान, क्या बात आहे. याचं नाव क्रिकेट आहे. चौकार आल्यानंतर अगदी प्रेमाने स्ट्रोक खेळले गेले. रन पाहिजे सिंगलने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या धावसंख्येवर. या बॉलवर देखील चुकी होतीये. 22 मध्ये मात्र रन मिळेल. 9 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक सिंगलने पुढे जाईल. दहा रन झाली धावफलकावरती. पहिले 5 बॉल संपलेत आणि स्कोर पाहिला तर 10 रन. म्हणजे अजून एक बॉल शेवटच्या पहिल्या ओव्हरचा. आज सर्व आमचे मित्र देखील मॅच बघतात. ज्यांना अंडरआर्म क्रिकेट नेहमीच युट्यूबला पाहिलंय सर्व प्लेयर्सला, पण आज सर्व आमच्या अनेक गावात आले त्यामुळे एक वेगळं प्रेम राहिलंय. बघूयात कोण जिंकेली मॅच. नजर आहे सर्वांच्या मॅचवरती, या टुर्नामेंटवरती. आणि गावामध्ये आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. इकडे आपण पाहिलं तर हा बॉल देखील लेग सिक्सला मात्र पिचिंग झाली. स्ट्राईक एंडला एक चांगला डायरेक्ट हिट आणि मात्र इकडे डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू.
ओळख मॅचच्या दिशेने चांगली मॅच आहे. बॉलिंगसाठी आशिष केणी. पहिली ओव्हर संपली अवघ्या 6 बॉलमध्ये. भलं मोठं पुन्हा एकदा सिंगल रन मिळतीये आणि एक रननी मात्र धावफलक पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावरती. प्रॉपर बॅटिंग करतात सुरेश सरोज. अगदी एक वेगळ्या अंदाजामध्ये या मॅच मध्ये 16 रन झालेत. सेन्सिबल बॅटिंग. क्लास बॅटिंग. काय 5 सिंगल मारलेत त्याने. कडक. 2 ओव्हर संपले 17 रन झाले धावफलकावरती आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. 17. स्कोरचा ग्राफ पूर्णपणे वरती गेला. पाहूयात रोहन चिल्लेच्या कुठेतरी बॉल अगदी डोळ्याला लागला, त्यामुळे तिथे कुठेतरी इंजर झालेत. एक चांगले एफर्ट्स पाहिले गेले. चांगला थ्रो होता. इकडे देखील एक चांगला फटका खेळले गेले. पण काय अफलातून फिल्डिंग केली गेली. कडक. नवी मुंबईचे खेळाडू होते तिकडे. आपण पाहिलं तर अफलातून फिल्डिंग. अगदी लुक पण इंग्लंडच्या प्लेअर सारखा आहे. मूछ वगैरे ठेवली आहे. कडक. या बॉलवर देखील कव्हरला आणि इकडे मात्र करण शेंगाळकडून झालेली चुकी आहे. रन मिळतील 4. 28. बॉलिंगसाठी पियुष रायकेंडला मतांगणीची बॅटिंग केली आहे. अनिकेत तिकडे होते. 29. 3 ओव्हर संपल्यात. 29 रन. एक भलं मोठं टार्गेट आहे. 29 रन झाले. 3 ओव्हर संपल्यात आणि 29 रन झाले धावफलकावरती.
कडक बॅटिंग केली गेली. 29 रन शेवटची आपण पाहिलं तर 6 बॉल घेऊन रमजान येतात. स्ट्राईक एंडला मतांग जी बॅटिंग केली आहे. मतांगने हा बॉल देखील आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल 30. तब्बल 30 रन झाले धावफलकावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावात. बॉलिंगसाठी रमजान आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर मतांग. या बॉल देखील फ्लिक केले गेले क्रिकेटमध्ये. फुटबॉल ऋत्विकने एक चांगला बॉल अडवला फुटबॉल स्टाईलने. अगदी फुटबॉल देखील खूप चांगलं खेळलं जातं. 31. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान येत आहेत. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. खूप वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला बट लाईन लेंथ खूप चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली. 32. 32 रन झालेत. शेवटचे 4 बॉल आहेत. पुन्हा एकदा 33 आणि शेवटच्या मॅच मध्ये मला असं वाटतं आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर असेल. 2 रन मिळतील तिकडे. 34. भलं मोठं टार्गेट आतापर्यंत उभा केले टीम कैलासवासी सुंदर सारंग, ओमकार मालाड आणि विदाऊट लॉस ही पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारे विकेट गेलं नाहीये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रमजानने अगदी पूर्णपणे नियंत्रण चुकतंय. 35. या बॉलवर एक चांगली स्टंपिंग पाहायला मिळते बट सुरेश सरोजची खेळी संपुष्टामध्ये होते. गुड किपिंग. विकास कांबळे होते, छकुला होते मागे. अगदी चांगला बॉल कॅरी केला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अगदी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला बट सिंगल रन मिळेल तिकडे. भलं मोठं टार्गेट आहे त्यामुळे टीमला एक चांगलं एफर्ट्स दिले दोघांनी. दिवेश आणि मतांगचं मी कौतुक करेल. 36. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मतांग देखील फायदा घेईल का या 2 बॉलचा. एक बेनिफिट काय झालं तर कुठेतरी कमतरता का जाणवली की रोहन चिले मैदानाच्या बाहेर गेले. त्यामुळे फिल्डिंग मध्ये कुठेतरी कमतरता पाहिली गेली. त्यानंतर कशी फिल्डिंग लावायची, कुठल्या बॉलरला कधी ओव्हर द्यायची ते कुठेतरी बॅकफुटला राहिलं. त्यामुळे कॅप्टन टीम मध्ये खूप महत्वाचं आहे आणि किपरचा रोल देखील एक महत्वाचा होता. त्यामुळे रोहन दुखापत झाला त्यामुळे थोडा बाहेर गेला आणि ही मॅच थोडीफार डगमगताना पाहिली गेली आहे. या बॉलवर दांडी उडवली आहे स्टंप अगदी बट स्टंप असे ठोकले आहेत की मला असं वाटतं अगदी झुकेगा नाही साला. स्टंपला काय झालंच नाहीये. बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं. 37-38चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. 38 रन करायचे 24 बॉल मध्ये. आज आम्ही नक्कीच या प्रेक्षकांचं कौतुक करू. आज बघा ना कुठे जागा मिळेल तिकडे आज आमचे मित्र मॅच बघतात. हे चेंबूरच्या क्रिकेटचं प्रेम आहे. कोणी अगदी आपल्या एरियातून आलंय, कोणी आपल्या बिल्डिंगच्या आले, कोणी आपल्या चाळीतल्या टीम मधून आलंय, कोणी मंदिराजवळ वरती बसलंय, कोणी झोपलंय, मस्त एन्जॉय करतात क्रिकेट, कोणी आराम करतात. आज आमचे सर्व ऑफिशियल मित्र पण आहेत. कोणी टेबलवर बसलंय, कोणाला जागा मिळेल तिकडे आधी. बट शेवटची मॅच आहे आणि बघायचं आम्हाला. व्यावसायिक गटात एक वेगळी मजा आहे. आमचे सर्व चेंबूर भारतनगर त्या परिसरात देखील खेळाडू आहेत. आमचे रोहित देखील कॅमेरामॅन आहेत. त्यानंतर आमचे कांजूरमार्गचे देखील भांडूप कांजूरमार्गचे खेळाडू आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेतात. काही चेंबूरचे खेळाडू आहेत. म्हणजे सर्वजण. आज माहुलगावचे देखील काही खेळाडू आहेत. कोणी व्हिडिओ काढतंय, कोणी फोटो काढतंय. म्हणजे हे क्रिकेटचं प्रेम आहे. धन्यवाद सर्वांचा आभार आहे. आज तुम्ही आलात म्हणून आज आम्ही सक्सेसफुल एक टुर्नामेंट करतोय आणि गावामध्ये. आणि आमचं हे मंदिर पण तुम्ही पाहू शकता. वरती आपल्या शंकराचं मंदिर आहे, शंकर देऊळ.
एक चांगलं महाशिवरात्री देखील इकडे साजरी केली जाते. येणाऱ्या 22 जानेवारीला सर्वजण अयोध्येला असणार आहेत. राम मंदिराचं उद्घाटन आहे. 24 बॉल मध्ये 38 रन करायच्या. बॅटिंगसाठी राहुल सुराडे, लाबो नॉन स्ट्राईक एंडला आशिष केणी, तर बॉलिंगसाठी मतांग सारंग. बिग फाईट कॅटेगरी टक्कर. कोण जिंकेल ही मॅच? राहुल सुराडे, नॉन स्ट्राईक एंडला आशिष, बॉलिंगसाठी मतांग. 38 रन होणार का? होतील. आई क्रिकेट आहे. पहिलाच बॉल अगदी अँगल बनवलाय. क्या बात आहे. कुर्ल्याला जशी ट्रेन चेंबूरला वळते ना, म्हणजे टिळक नगर करून तसा लेग ब्रेक टाकला. कडक कडक बॉल पाहिला गेला. मतांगने अगदी फिंगर रोल केले. चेहऱ्यावर हसतायत. बॉलने मात्र साथ दिले. ब्लॅक अँड व्हाईट नी देखील आम्हाला स्पॉन्सर केलेली टी शर्ट आपण पाहू शकतो. कडक बॉलिंग मतांग. रमजान येतात. टॅप क्रिकेट खूप चांगलं खेळतात. भांडूपचे खेळाडू आहेत. यावर्षी भांडूप प्रीमियर लीग मध्ये देखील प्लेअर ऑफ द सिरीजची सायकल मिळवली आहे. इंटर भांडूपसाठी देखील या बॉलवर देखील बॅटची आपण पाहता इथं आतली कडा लागली आहे. सिंगल रन मिळेल. काय लेग ब्रेक टाकला मतांगने. कडक. यानंतर देखील आपण पाहिलं तर गुड बॉल. मतांगने थोडासा बॉल जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि पहिल्या 2 ओव्हर सेफ आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम ओमकार मालाड. इकडे देखील फक्त रिस्पेक्ट दिलंय. ओव्हर थ्रो करून चालणार नाहीयेत. एक अशी स्टार्ट दिली पाहिजे ना. एक 2-3 मॉडेल लगातार आल्या ना. रिझवान भाई आज आमची जबरदस्त क्रिकेट प्रेमी आहेत आणि जर मॅच अशी आली तर नक्कीच चांगली फाईट होईल. टीव्ही न्यूज चषकामध्ये आज पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. उद्या देखील इकडे स्थानिक क्रिकेट आहे. बट व्यावसायिक क्रिकेटपेक्षा स्थानिक क्रिकेटला एक वेगळी मजा असते. कुठली टीम जिंकली, कोण हरलं, म्हणजे उद्या एक वेगळा इकडे माहोल असणार आहे. आरडा ओरडा, अगदी ह्याची खेच त्याची खेच, म्हणजे हे क्रिकेटच वेगळं आहे. उद्या पण एक वेगळा माहोल असेल इथे. उद्या गावातले देखील क्रिकेट आहेत. हरलं की चिडवणं, जिंकलं की चिडवणं, हे क्रिकेटमध्ये पाहिजे आणि त्याशिवाय मजा नाहीये. स्लेजिंग जरा पाहिजे. चांगली ओव्हर टाकली मतांगने. 3 रन अवघ्या खर्च केला गेला. आता मात्र समीकरण बदललंय. मोठी मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये भलं मोठं टार्गेट उभं केलं गेलं. सनी आहे तिकडे. सनी अगदी तिकडे मांडी घातली सनीने. काय बॉल अडवला. कडक. वेल स्टॉप. अवघी 3 रन खर्च केले गेले आहेत आणि आता मात्र 35 पाहिजे 18 बॉल मध्ये. मोठं समीकरण आहे. या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळतीये. अरुण यादव येतात बॉलिंगसाठी. बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि मॅच मध्ये जवळपास आपण पाहिलं तर पकड हळूहळू निर्माण केली आहे. कैलासवासी सुंदर सारंग अर्थात ओमकार मालाड या वर्षी खूप चांगल्या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलंय. खूप चांगली कामगिरी करत असताना आणि नेहमी चर्चेत राहिलेत. आणि गाव क्रिकेट क्लब त्यानंतर टीव्ही न्यूज चषकामध्ये
खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. आमच्या साऊंड सिस्टमचं देखील अगदी खूप चांगलं क्लिअर आवाज आहे. आमचा आवाजाची काळजी घेतली. या बॉलवर अगदी कव्हरला फटका, बॅटरला मैदान सोडावं लागतंय. दोन ओव्हर संपल्या. स्कोर पाहिलं तर 7 रन झाल्यात आणि मात्र 12 बॉलमध्ये 2 ओव्हर 7, 12 बॉल 31 पाहिजे. समीकरण मोठं आहे. 11 बॉल 31 पाहिजे. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आहेत. सुरेश सरोज आहेत तिकडे विजयाच्या दिशेने. आपण पाहिलं तर टीम ओमकार मालाड आणि गावामध्ये क्रीडा स्पर्धा अगदी यावर्षी टीव्ही न्यूज चषकामध्ये खुल्या गटातील फायनल मॅच चालू आहे आणि खुल्या गटामध्ये आपण पाहिलं तर जवळपास नाव कोरत असताना टीम कैलासवासी सुंदर सारंग, अर्थातच ओमकार मालाड, उदयना पुजारीने टीम गेले कित्येक वर्ष उदयने देखील हा संघ एक चांगला बनवला आणि खूप वर्ष हाही संघ आपला बोलबाला राहिला आहे. आता सर्व यंगस्टार्स आहेत. थोडं क्रिकेट बदललंय. तुषार पेंढारे यांचं देखील एक चांगला स्ट्राईक होता. दीपू, अनेक खेळाडू पाहिले गेले. हॉलीसाठी दिवेश येत आहेत. यावर देखील स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही बॉल शिल्लक आहेत. आमचं स्टेडियम पण खाली होत आलंय. पब्लिक पण देखील बॅटिंग बॉलिंगसाठी देवकर परमाने शेवटची ओव्हर आणि मॅच जवळपास आपण पाहिलं तर टीव्ही न्यूज चषकावर नाव कोरलंय. एक चांगली ट्रॉफी आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील खूप चांगली ट्रॉफी आहे. चांगला फटका खेळले गेले. अनिकेत कल्याणचे क्रिकेट प्रेमी आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले गेले आणि अनिकेतने एक बाउंड्री चांगली सजवली तिकडे. गुड स्ट्रोक. एका हाताने मात्र फटका खेळले. जाता काहीतरी सोडायचं. या बॉलवर फिंगर रोल केले गेले. गुड बॉल. देवकरांनी मात्र बॅटरला फिरवलं.
न्यू बॅटर आमचे संजू येत आहेत. नवी मुंबईचे एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगला बॉल त्यांनी अडवला होता. मैदान सोडावं लागेल बॅटरला. न्यू बॅटर पियुष येतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गुड बॉल. कडक समोरून बॉल वळवला आणि ही मॅच नावावर करत असताना टीम कैलासवासी आपण पाहिलं तर वासुदेव महादेव गोरडे संघ मात्र कुठेतरी फायनल मॅच पराभूत होतोय आणि टीम कैलासची सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड संघ मात्र इथे चॅम्पियन होतोय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वेल प्लेड. हार्ड लक टीम जॉर्ज आणि अभिनंदन संघ ओमकार मालाड. धन्यवाद. की त्यांच्या हातातून ट्रॉफी द्यायचे बेस्ट फिल्डर आणि सर्व टीम्सनी खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं आणि गावामध्ये एक चांगलं आयोजन. धोत्रे सरांना विनंती केली की त्यांच्या हातातून टीव्ही न्यूज चषक आज व्यावसायिक गटातील आपण पाहिलं तर एकच संघ आज 8 संघांमधून एक संघाने बाजी मारली फायनल आणि बेस्ट फिल्डरचा मात्र पुरस्कार खूप चांगली फिल्डिंग केली नवी मुंबईचे खेळाडू संजू. संजू आपण यायचं आहे. बेस्ट फिल्डर संजूने एक चांगली फिल्डिंग केली आणि एक चांगला बॉल अडवला. आपलातून फिल्डिंग अगदी मूच पण अगदी शिखर धवन स्टाईलने ठेवलेत. खूप चांगली फिल्डिंग संजूने केली आहे. संजूला मात्र दिला जाईल बेस्ट फिल्डर. संजू अगदी त्यानंतर
बेस्ट बॉलरसाठी मी मोहन म्हात्रे यांना विनंती करेन की त्यांच्या हातून द्यायचं बेस्ट बॉलरची ट्रॉफी आमची मोहन म्हात्रे, ज्यांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि नेहमीच इकॉनॉमी बॉलिंग करत असताना पाहिले गेले आहेत. अवघ्या 15 धावा खर्च करत असताना ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 5 विकेट मिळवले गेले. अरुण यादवला मात्र पुरस्कार दिला तो बेस्ट बॉलरचा. एक इकॉनॉमी बॉलिंग, एक चांगले खेळाडू आहेत कुर्ल्याचे आणि खूप चांगलं क्रिकेट. म्हणजे मागील 1-2 हंगाम टीमसाठी एक की फॅक्टर राहिले आहेत. अण्णा जर मॅच बघत असतील तर अण्णा देखील बोलत असतील की माझा एक हुकमी एक्का आहे, की नेहमीच त्यांनी मॅच अगदी अनेक म्हणजे माहीमचा महाराजा मी पाहिला, अगदी जवळून पाहिला. अरुण भाई ओवरऑल बेस्ट बॉलर मिल रहा है और टूर्नामेंट के बारे में 2 शब्द. विकेट तो बहुत ही हेलो विकेट तो बहुत ही अच्छा है और टूर्नामेंट खेलने में मज़ा भी आया और बेस्ट बॉलर मिला तो बहुत अच्छा लगा मुझे. थैंक यू सो मच. मी बेस्ट बॅटरसाठी मी विनंती करेल आमचे संदीप शुक्ला यांना विनंती करेल की आपल्या हातून द्यायचं. एक टीव्ही न्यूज त्यांचं एक चॅनलला आणि आज खूप चांगला ऑर्गनाईज त्यांनी केलं, प्रत्येक गोष्टीवर लक्ष लावून होते आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांच्या हातून दिला जाईल. आणि या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर त्यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. तब्बल 34 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिले गेले आणि एक अफलातून बॅटिंग, भले दुखापत झाली. रोहन चिल्लेला मात्र पुरस्कार दिला बेस्ट बॅटरचा. रोहन चिल्ले आपण यायचं आहे. अनिकेत त्याच्या अनुपस्थित घेतील, कारण की जर रोहन मैदानाच्या बाहेर नसते गेले तर कुठेतरी मॅच मध्ये अनिकेत आपण यायचंय. आज थोडं चेहऱ्याला दुखापत लागली, डोळ्याला, आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार मात्र रोहन चिल्ले. त्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मी देण्याकरिता आमचे नक्कीच शाखा प्रमुख हिरप्पा सरांच्या हातून मात्र दिला जाईल, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट देखील आहे. आणि गाव क्रिकेट संघातर्फे आपण पाहतो टीव्ही न्यूज चषकामध्ये देखील ही चांगली ट्रॉफी आहे. प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्यांनी चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केली, मतांग सारंगला मात्र पुरस्कार दिला जातोय. आणि आज चांगली कामगिरी करत असताना आज कांजूरमार्गचे देखील त्याचे मित्र आले आहेत आणि खूप चांगली कामगिरी. मला असं वाटते अगदी एका दिवसात आपण पाहिलं दुसरी प्लेअर ऑफ द सिरीज एसपी चषकामध्ये आज ठाण्याला घेतली आणि आज रात्री म्हणजे एका दिवसात दुसऱ्या 2 सिरीज. क्या बात आहे. सिरीज किंग श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट देखील आहे. अगदी खूप चांगली कामगिरी केली मतांगने आलेल्या पहिल्या खेळपट्टीचं सांगितलं की खूप चांगली खेळपट्टी बनवली. मतांग आज सिरीज घेतोय, कसं वाटतंय? चांगलं तर वाटतंय आणि विकेट बद्दल बोललं तर खरंच चांगली होती, मजा आली खेळायला. आणि मी म्हणजे ही टुर्नामेंट दरवर्षी झाली पाहिजे. क्या बात आहे. नक्कीच. आणि टीव्ही न्यूज चषक दरवर्षी होईल. आमचे शुक्लाजी देखील त्याची दखल घेतील. थँक्यू, वेल प्लेड. आणि या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. नक्कीच मी हिरप्पा काजीर आमचे शाखा प्रमुख आणि त्यानंतर आमचे संदीप शुक्ला दोघांच्या हातातून मात्र ही द्यायची आहे. आता प्लेयरनी सांगितलं की दरवर्षी ही टुर्नामेंट झाली पाहिजे, त्यामुळे आज खूप चांगलं आयोजन. आणि नक्कीच टीव्ही न्यूजला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत, तुमच्या चॅनलसाठी देखील. आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कैलासही सुंदर सारंग, अर्थातच ओमकार मालाड, उदयन्ना पुजारी आणि त्यांची पूर्ण टीम यायचे. सर्व टीम्सने सुरेश सरोज, अभिषेक मांडलिया, सुमेश केनी, सन्नी, अरुण चौहान, दिवेश, त्यानंतर अमान, पराग शिंदे, देवकरण परमार, जतीन गावंड आपण देखील जॉईन व्हायचंय. आणि टीव्ही न्यूज चषक चांता राजा, कांजूर,
देखील अगदी मतांगणी देखील क्रीडा स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले आणि चेंबूरमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. सुरेश सरोज कॅप्टन आहेत आणि तब्बल 40,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. संघ आहे टीम कैलासवासी सुंदर सारंग, अर्थातच ओमकार मालाड, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या वर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवला आणि खूप चांगली कामगिरी करत असताना अगदी चांगली ट्रॉफी आहे. T20 वर्ल्ड कप फॉर्मॅटमध्ये ट्रॉफी आहे. टीव्ही न्यूज चषक 2024 हे आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस. व्यावसायिक गटामध्ये देखील खूप चांगलं आयोजन करत असताना आपण पाहिलं गेलं संपूर्ण अनेक गाव आणि संपूर्ण त्यांची टीम, अगदी टीव्ही न्यूज चषकाची देखील संपूर्ण टीम, आमचे भावेश पाटील, त्यानंतर जतीन गावंड आणि संपूर्ण टीम, आमचे रिजवान असतील, त्यानंतर आमचे प्रणय, सर्वांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अगदी मनापासून आभार सर्वांचं. आणि आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. उद्या स्थानिक गटासाठी पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी अगदी मागील 1-1.5 महिना अगदी आमच्या टीमसाठी देखील खूप चांगलं सर्व टीम्स अरेंज केल्या. पतोनाथ बाबू सर आपण यायचं आहे. आपला एक छोटासा सन्मान आज संपूर्ण अनेक गाव आणि जतीन गावंड आणि संपूर्ण त्यांची टीम, भावेश पाटील, आमचे रिजवान, अगदी खूप चांगले क्रिकेट शिंदेवाडीत देखील खेळले. आणि मुंबईतलं क्रिकेट अगदी म्हणजे कुठली क्रीडा स्पर्धा असू दे, बाबू सरांचं नक्कीच पॅनल पाहिलं गेलं आहे. आणि आज त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमचे या क्रीडा स्पर्धेचे टीव्ही न्यूजचे आपण शुक्ला सरांच्या हस्ते मात्र बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच बाबू सर. असंच नेहमी सहकार्य करत राहावं. आणि गावामध्ये आज मस्त आम्ही पण चिकन भाकरी खाल्ली आहे जतीनच्या घरी आणि आमच्या काकीने देखील आम्हाला खूप चांगलं नक्कीच सर्वांना. आणि गावामध्ये आला तर खातिरदारी झालीच पाहिजे. थँक्यू सो मच बाबू सर, आपण आलात त्याबद्दल आपलं देखील आभार आहे. हॅलो 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 सागर जाधव यांचा सत्कार हिरप्पा खंजिरे हे करतील.
उत्कृष्ट असे समालोचक सागर जाधव, सागर मोरे, सॉरी,